नमस्कार, सुकांशीज किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण अळूची भाजी कशी करायची ते बघणार आहोत। अळूची भाजी करताना कोणत्या पानांची निवड करायची, ही भाजी कोणत्या प्रकारे साफ करायची, ही भाजी कट करताना हाताला खाज उठू नये यासाठी काही टिप्स, हे सर्व एकाच व्हिडिओमध्ये आपण आज बघणार आहोत। हे बघा, अशा प्रकारे अळूची पानं असतात। अळूची भाजी करताना तुम्ही लहान मोठी कोणतीही पानं घेऊ शकता। फक्त ज्या पानांवरती असे डाग असतात ना, ती पानं भाजीला घेऊ नका। भाजीसाठी लागणारी जी पानं आहेत ते आपण आता तोडून घेऊयात। मी गावावरून ही अळूची पानं आणलेली आहेत। अशा प्रकारे त्याचे देठ मी वेगळे करून घेतले आहेत। इथे ना दोन प्रकारचे अळू असतात, एक असे लालसर देठाचे असतात आणि दुसरे असतात ते अशा लाईट हिरव्या रंगाचे असतात। काही भागांमध्ये त्याला सफेद देठाचे अळू असंही म्हणतात, पण आमच्याकडे असे लाल देठाचे जे अळू असतात ना, त्याचीच भाजी केली जाते। अळूची पानं खाजरी असतात। लाल कलरचे देठ असलेले अळू असतात त्यांना खाज कमी असते आणि सफेद रंगाचे जे देठ असलेले अळू असतात त्याला खाज जास्त असते। त्यामुळे तुम्ही शक्यतो लाल देठाचे जे अळू असतात ना, त्याचीच भाजी करा। आता ही अळूची पानं आपण साफ कशी करायची ते बघणार आहोत। सुरुवातीला आपण हे पान असं हातामध्ये घ्यायचं आणि हा देठचा जो भाग आहे ना, तो तुम्ही सुरीने किंवा हाताने सहज असं खालच्या दिशेने ओढत जायचं। आता दुसऱ्या बाजूने देखील आपण हे धागे असेच काढून घ्यायचे। हे धागे सहज निघतात। मी तुम्हाला अजून एक अळूचं पान साफ करून दाखवते। अलगद खालच्या दिशेने हा देठ खेचायचा, याची साल सहज निघते। अशाच प्रकारे बाकीच्या अळूच्या पानांचे पण धागे काढून घ्यायचे। जसे आपण पानांचे धागे काढले ना, तसेच आपण देठाचे धागे काढून घ्यायचे असतात। हे बघा, अलगद खालच्या दिशेने हा देठ खेचायचा, या देठाची साल देखील अलगद निघते। देठाच्या सर्व बाजूने जी साल असते ना, ती अलगद अशी काढून घ्यायची। हे बघा, देठाची सर्व बाजूने साल आपण काढून झालेली आहे। आता मी अजून एक देठाची साल तुम्हाला काढून दाखवते। अशा प्रकारे आपल्याला ही साल काढायची आहे। अशा प्रकारे आपण सर्व देठाचे जे साल आहे ना, ती काढून घेतलेले आहेत। तुम्ही बघू शकता किती साल निघाली आहे। अळूची भाजी करताना हे जे धागे आपण काढले आहेत त्याचा वापर करायचा नसतो। तुम्ही अशा प्रकारे ही भाजी कट करू शकता। जे देठ आहेत ना अळूचे, त्याच्या कडेचा जो भाग आहे तो अशा प्रकारे कट करून टाकायचा। मध्यभागी अळूचे देठाचे 2 तुकडे करायचे आणि अशा प्रकारे ही अळू कट करून घ्यायची। सुरुवातीला देठ कट करून घ्यायचे व नंतरला पानं कट करून घ्यायची। तुम्ही या प्रकारे ही अळूची भाजी कट करू शकता। आता मी तुम्हाला अळूची भाजी कट करण्याची दुसरी पद्धत दाखवते। ही अळूची जी पानं आहेत ना, ती मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहेत। ही अळूची पानं एकावरती एक अशी ठेवायची आणि जे आपण धागे काढून घेतलेले देठ आहेत ना अळूचे, ते अशा प्रकारे अळूच्या पानांचं जे टोक आहे तिथे आपल्याला सर्व देठ असे ठेवायचे आहेत अशा प्रकारे आणि त्याचा रोल करायचा आहे। घट्टसर असा रोल करायचा। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे रोल करा। हे बघा, आता हा रोल जो आपण तयार केला आहे ना, तो बाजूला ठेवूया। अळूची पानं आहेत ना, ती खाजवी असतात। ही भाजी जेव्हा आपण कापतो तेव्हा आपल्या हाताला खाज यायला सुरुवात होते। हाताला खाज येऊ नये म्हणून मी काही कोकम पाण्यामध्ये असे भिजत ठेवले होते। हे कोकमाचं पाणी आपल्या हाताला सर्व बाजूने असे चोळून घ्यायचं आहे। कोकमाचं पाणी हाताला लावल्यामुळे हाताला खाज नाही येणार। तुम्ही इथे कोकमाच्या पाण्याऐवजी जे तेल आहे ना, तेही हाताला लावू शकता। इथे मी कोकमाचं पाणी हाताला व्यवस्थित चोळून घेतलेलं आहे। आता आपण भाजी कट करायला घेऊ। आपण अळूच्या पानांचा आणि देठाचा जो रोल करून घेतला होता ना, तो मध्यभागी असा कट करून घ्यायचा। असे 2 भाग करून घ्यायचे। आता यातील एक भाग आपण बाजूला ठेवूया आणि एक भाग आपण कट करून घेऊ। तुम्ही इथे विळी किंवा सुरी तुम्हाला जमेल त्याने ही भाजी पातळ कापून घ्यायची। ही भाजी कापताना हात पण काळे होतात, पण आपण कोकमचं पाणी हाताला लावलं आहे त्याच्यामुळे आपले हात जराही काळे नाही होणार। ह्या पद्धतीने भाजी कट केल्यामुळे आपला वेळ पण वाचतो। तुम्हाला दोघांपैकी कोणती स्टेप सोपी वाटेल त्या प्रकारे तुम्ही ही भाजी कट करून घेऊ शकता। इथे अळूची सर्व भाजी आपण कट करून घेतली आहे। तुम्ही बघू शकता किती छान पातळ आपण भाजी कट केली आहे। आता ही भाजी आपण कुकरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात। तुम्ही हवं तर ही भाजी पातेल्यामध्येही शिजवून घेऊ शकता, पण मी आज कुकरमध्ये ही भाजी शिजवणार आहे। अळूची ही भाजी मी शेंगदाण्यामध्ये करणार आहे। हे शेंगदाणे मी रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवले होते
आणि आता यातील मी पाणी काढून घेतलं आहे। तुम्ही ही अळूची भाजी करताना याच्यामध्ये जे कडवे वाल असतात ते किंवा मक्याचे दाणे तुम्हाला आवडेल ते कडधान्य याच्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता। तुम्ही जर कधी शेंगदाण्यामध्ये ही अळूची भाजी ट्राय केली नसेल तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। शेंगदाणे घातलेली अळूची भाजी खरंच खूप छान लागते। फक्त शेंगदाणे पूर्ण शिजले पाहिजेत, शेंगदाणे चांगले शिजवून घ्यायचे आहेत आपल्याला। आता हे भिजवून घेतलेले शेंगदाणे आपण कुकरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया। शेंगदाणे मी कुकरच्या भांड्यामध्ये काढून घेतले आहेत आणि शेंगदाणे बुडतील इतकं मी पाणी त्याच्यामध्ये ॲड करून घेतलं आहे। अळूची पानं जी आपण कट करून घेतली आहेत ना त्याच्यामध्ये मी 1 पेला पाणी ॲड करून घेते। इथे जास्त पाणी ॲड नाही करायचं, फक्त 1 पेला मी पाणी ॲड करून घेतलं आहे। आता ही भाजी आणि शेंगदाणे आपण कुकरमध्ये ठेवून कुकरला 3 शिटी काढून घेणार आहोत। इथे आपण कुकरला 3 शिटी काढून घेतलेल्या आहेत। कुकर पूर्ण थंडही झाला आहे, कुकरमध्ये जराही हवा नाही। आता आपण कुकरचं झाकण काढून घेऊ। इथे आपण अळूची भाजी पूर्ण थंड करून घेतलेली आहे। आता स्मॅशरने ही भाजी स्मॅश करून घेऊ। ही भाजी पूर्ण स्मॅश नाही करून घ्यायची, थोडी पानं देठ दिसली पाहिजेत। काही जण ही भाजी मिक्सरमध्ये देखील फिरवून घेतात, पण त्याच्यामुळे या भाजीची पूर्ण पेस्ट तयार होते। स्मॅशरने जेव्हा आपण भाजी स्मॅश करतो तेव्हा ती भाजी अशी दरदरीत राहते, त्याच्यामुळे भाजीची चव खूप छान लागते। इथे आपण अळू दरदरीत स्मॅश करून घेतलेले आहेत। आता आपण फोडणी देऊन घेऊ। कढई गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये 3 चमचे तेल ॲड करून घेतलं, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरा आणि इथे 9 ते 10 लसूण पाकळ्या ॲड करून घेतल्या आणि 1 हिरवी मिरची ॲड करून घेतली। फोडणी देताना घाई गडबडीमध्ये माझं शूट करायचं राहून गेलं होतं। लसूणला हलका इथे तांबूस रंग आला आहे। आता आपण याच्यामध्ये 1 चमचा तिखट मसाला, अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर, हिंग पाव चमचा ॲड करायची आहे। आता हे सर्व मसाले ॲड करून झाल्यानंतर आपण जी अळू स्मॅश करून घेतली होती ती आता ह्याच्यामध्ये ॲड करून घ्यायची। इथे मी गॅस फ्लेम लोच ठेवली आहे। आता ही अळू आहे ती फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ। अळू फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून झाले आहे। आता आपण याच्यामध्ये अर्धा चमचा हळद ॲड करून घेऊ। ज्या भांड्यामध्ये आपण अळू स्मॅश करून घेतली होती त्याच्यामध्ये 1 लहान ग्लास मी पाणी ओतून घेतलं व ते पाणी आपण ह्या अळूमध्ये ॲड करून घ्यायचं। आपण जे कुकरमध्ये शेंगदाणे शिजवून घेतले होते तेही ॲड करून घेऊयात। 2 ते 3 कोकम आपण ह्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचे। तुम्ही इथे कोकमऐवजी चिंचही ॲड करू शकता। कोकम अळूच्या भाजीमध्ये घातल्यामुळे अळूची भाजी घशाला खवखवत नाही, त्यामुळे अळूच्या भाजीमध्ये कोकम किंवा चिंच आवर्जून घाला। आता भाजीमध्ये आपण चवीप्रमाणे मीठ ॲड करून घेऊ व भाजीमध्ये चमचा फिरवून घेऊयात। आता कढईवरती आपण झाकण ठेवून अळूच्या भाजीला 1 मिनिट उकळी काढून घेऊ। 1 मिनिट झाला आहे। आता आपण झाकण बाजूला काढूयात। तुम्ही बघू शकता भाजीला छान उकळी आली आहे। भाजीमध्ये चमचा फिरवून घेऊयात। ही भाजी आपल्याला जास्त पातळ नाही करायची, अशी घट्टसर भाजीच करायची आहे। अळूची भाजी पातळ छान नाही लागत, त्यामुळे ह्या भाजीची कन्सिस्टन्सी इतकीच ठेवा। इथे आपली अळूची भाजी तयार झाली आहे। तुम्ही ही भाजी वाफळलेल्या भाताबरोबर, चपातीबरोबर, भाकरीबरोबरही खाऊ शकता। तुम्ही ही अळूची भाजी एकदा नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आमच्याकडे या भाजीला तेरीची भाजी असं बोललं जातं। तुमच्याकडे ही भाजी कोणत्या नावाने ओळखली जाते नक्की सांगा। आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या ह्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।